मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणना ही चालू झालेली आहे. 15 तारखेपर्यंत तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही ती जनगणना करू शकता. त्याच्याच रिलेटेड 8 स्टेपमध्ये थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहिल्याच्यानंतर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये जनगणना स्टेप बाय स्टेप कसं करायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे सर्वात पहिले ही माहिती पाहूयात. तर ती माहिती पाहत असताना पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं असतं. त्यामध्ये तुमचे राज्य, केंद्र प्रशासित प्रदेश निवडायचा असतो, कॅप्चा टाकायचा असतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव भरायचं आहे. ते नाव एक्झॅक्टली बरोबर भरायचे आहे, कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तो नाव तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही आहे. त्यासाठी नाव बरोबर तुम्हाला टाकायचं आहे कुटुंब प्रमुखाचं. आणि एका कुटुंबासाठी तुम्हाला एकच मोबाईल नंबर नोंदवता येणार आहे. तुम्ही ईमेल आय डीसुद्धा देऊ शकता. ईमेल आय डी कशासाठी देऊ शकता, तर तुम्हाला जो जनगणना सबमिट झाल्यानंतर जो नंबर दिला जातो तो नंबर डायरेक्टली तुमच्या मेल आय डीवरती किंवा मोबाईल नंबरवरती सुद्धा सेंड केला जातो. त्यामुळे तुम्ही मेल आय डीसुद्धा देऊ शकता. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय आहे, तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला भाषा व OTP पडताळणी करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची पसंतीची भाषा, तुमची भाषा कोणती आहे ती भाषा निवडायचं आहे. त्या भाषा एकदाच निवडायची आहे, नंतर ती बदलता येणार नाही आहे. त्यानंतर मोबाईलवरती आलेला OTP टाकून घ्यायचा आहे आणि OTP येण्यासाठी तिथे नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे. आता चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता आहे. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, गाव, तालुका, जवळचा लँडमार्क तुम्हाला भरायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे या चौथ्या स्टेपमध्ये. आणि पाचव्या स्टेपमध्ये तुम्हाला नकाशावर घराचे स्थान मार्क करणं गरजेचं आहे. नकाशावर लाल मार्कर दिसेल तो ड्रॅग करून तुमच्या घरावर ठेवा आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे जे काही अधिकारी येणार आहेत त्या अधिकारी डायरेक्टली तुमच्या घरापाशी येतील. त्यांना तुमचं घर शोधणं सोपं जाईल. ही ऑनलाईन माहिती भरल्याच्यानंतर, ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर अधिकारी येऊन ती पडताळणी करणार आहेत. आता 6 नंबर स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकताय प्रश्नावली भरणे. म्हणजेच मकान व कुटुंबाशी संबंधित प्रश्न जसे घर क्रमांक, म्हणजे जी काही माहिती विचारली जाईल त्या 6व्या स्टेपमध्ये तुम्हाला ती माहिती भरणं गरजेचं आहे. 7व्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकताय माहिती तपासणी. म्हणजेच प्रिव्ह्यूमध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये माहिती भरलेली एकदम बरोबर आहे का हे सुद्धा पाहू शकता. आणि जर बरोबर नसेल, चुकलेली आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही ती एडिट करू शकता. आता 8व्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता. 8व्या स्टेपमध्ये गेल्याच्यानंतर फायनल सबमिशन असतं. जे तुम्ही ऑनलाईन जनगणना करत आहात त्याचं फायनल सबमिशन, कन्फर्म अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. आणि यावर क्लिक करण्या अगोदर तुम्ही प्रिव्ह्यू पाहून घ्या. 7व्या स्टेपमध्ये आपण पाहिलेला आहे तो प्रिव्ह्यू पहा. त्यामध्ये ॲक्युरेट माहिती असेल तरच तुम्ही फायनल सबमिट करा. जर चुकीची वाटत असेल ती बदल करून तुम्ही फायनल सबमिट करा. कारण एकदा फायनल सबमिट झाल्याच्या नंतर बदल करणे शक्य नाही. हे ऑनलाईन तुम्हाला बदल करता येणार नाही आहे. केव्हा बदल करता येईल, तर जेव्हा ते अधिकारी येतील तेव्हा तिथं बदल करता येऊ शकतं. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला 11 अंकी SEID याच्याने सुरू होणारी एक ID मिळेल मित्रांनो, ज्याला आपण SEID हे 11 अंकी ID असते. आणि हेच ID जर तुम्ही मेल ID दिला असेल तर तुमच्या मेलवरती सुद्धा सेंड केली जाणार आहे. आणि फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, ही एक जनगणना करण्याची थोडक्यात प्रोसेस आपण पाहिलो आहोत. आता जनगणनेचा फॉर्म मोबाईलवरून A to Z स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.